आज माहेरी आलेल्या गौराईंचं विसर्जन होतंय आणि त्याचबरोबर गौरी गणपतींचंही देखील विसर्जन होतंय। मात्र या विसर्जनाच्या वेळी तुम्ही जरा जास्त काळजी घ्यायला हवी, कारण अतिघाई तुम्हाला संकटात नेऊ शकते आणि याचाच प्रत्यय आज कोल्हापुरामध्ये आलेला आहे। कोल्हापूरमध्ये सुरेश हळवणकर हे गणपती विसर्जनाचा आपल्या घरचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले होते। मात्र विसर्जन करताना काही घाई झाल्यामुळे ते पंचगंगेच्या पात्रात पडले। आज घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात येते आणि यावेळी इचलकरंजीमध्ये आमदार सुरेश हळवणकर हे बाप्पाच्या विसर्जनासाठी तराफ्यावरून नदीपात्रात उतरले। मात्र त्यांचा त्यावेळी अचानक तराफा उलटला आणि तराफ्यावर असलेले 10 जण पंचगंगेच्या पात्रात पडले। त्यामध्ये आमदार सुरेश हळवणकरांचाही समावेश होता। हळवणकर पंचगंगेच्या पात्रात पडल्यानंतर एकच खळबळ उडाली, पण त्यासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार हळवणकर आणि त्यांच्यासोबत पंचगंगेत पडलेल्यांना सुखरूप बाहेर काढलं। रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। रणजित, ही दुर्घटना नेमकी घडलेली आहे, यामध्ये कोणाला दुखापत झाली आहे का? सध्या काय परिस्थिती आहे विसर्जन घाटाच्या ठिकाणी? परिसरातला शहापूर जो परिसर आहे, या परिसरातल्या खाणीत गणेश विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे आणि या परिसरात दुपारी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश हळवणकर यांची 2 मुलं आणि पोलीस अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिनेश बारी यांच्यासह 8 ते 10 जण 6 बॅरेल लावून तयार केलेली एक तराफा होती। या तराफावरून त्या खाणीमध्ये विसर्जनासाठी निघाले होते। मात्र या तराफ्यावर या सर्व लोकांचं वजन या तराफ्याला मिळलं नाही आणि हा तराफा उलटला।